नमस्कार ट्रेडर्स, द एलिफंट ट्रेडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. माझ्या लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की मी इंडियन मार्केटमध्ये जे गेले 4 ते 5-6 वर्ष काम करत होतो त्यावरून मी फॉरेक्समध्ये का शिफ्ट झालो. तर माझा लास्ट व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याच्यातील संदर्भ कळून जाईल की आपण ऑप्शन्समध्ये चांगल्या रिटर्न्स असतानासुद्धा कमवत असतानासुद्धा आपण फॉरेक्समध्ये कम्प्लिटली का शिफ्ट झालो. तुम्ही जर बघितलं असेल लास्टच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलेलं आहे की आपण 5 मेपासून फॉरेक्स मार्केटमध्ये सुरू केलं. आपण थोडे बिटकॉईन्समध्ये अभ्यास केला, नंतर XUSD हा गोल्डचा चार्ट आहे त्याच्यामध्ये अभ्यास केला आणि परमनंटली आपण आता फक्त गोल्डच ह्याच ह्याच्यावर काम करतो. गोल्डमध्येच आपण फक्त काम करतो, बाकी कुठल्या इंडेक्स आणि कुठल्या दुसऱ्या कुठल्या करन्सीवर कामच करत नाही, ना क्रिप्टोवर काम करतो. तर भरपूर जणांना एक्सनेस हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यातून तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग खूप चांगल्या प्रकारे सुरू करू शकता. थोड्याफार गोष्टी ज्या बेसिकच क्लिअर नाहीत त्या बेसिक्स तुम्हाला सांगायला बघतो. फॉरेक्समध्ये जर कुणाला यायचं असेल तर त्यांनी काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे ते जरा क्लिअरली समजून घ्या. इकडे बघा, हा लॉट्स, इथे लॉट्स आहेत. हा 0.01 कमीत कमी तुम्हाला 0.01 करायला लागतो लॉट्स. ओके, सो हे जेव्हा तुम्ही फॉरेक्स अकाउंट सुरू कराल त्यावेळी तुम्हाला कमीत कमी 10,000 रुपये डिपॉझिट करायला लागतील. सो 10,000 रुपये जर डिपॉझिट केलं तर तुमच्याकडे येतात $108 म्हणजे USD. समजते, $108 USD आहे. आता दुसरी गोष्ट समजून घ्या, तुमच्याकडे $108 आले आणि तुम्ही फक्त बेसिक एका लॉटपासून जरी सुरू करायचं म्हणला तर इथे 0.01 मीट करतो तर तुम्हाला समजून येईल की बघा हे मार्जिन किती लागलेलं आहे. बघा, हे तुम्हाला एक लॉट घ्यायला, समजा की मी इथे एक लॉट घेतला, हा मी माझा कालचा आहे जो इथं मी प्रॉफिट झालेला आहे. सलग माझे कालचे 2 टार्गेट हिट झाले आहेत. हे बघा 2 टार्गेट हिट झाले आहेत. सो मी इथं कुठंतरी बनवलं होता आणि 1:5 रेशो मी कंप्लीट केलेला आहे. सो इथं तुम्हाला लक्षात येईल. सो तुम्हाला काय, आता हा 0.01 केला तर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे तुम्हाला मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट सांभाळणं. ते कसं समजून घ्या. तुमच्याकडे तुम्ही डिपॉझिट केलेलं आहे 10,000 म्हणजे तुमच्या अकाउंटवर आले $108 ते $105. आपण $108 म्हणू. USD तुमच्या अकाउंटवर आले, जसे इथं आहे तसं USD आले आणि फक्त तुम्हाला 0.01 लॉट घ्यायला किती रुपये लागते. इथे बघा मार्जिन 1.66 म्हणजे $2 लागतात. सो 0.01 घ्यायला तुम्हाला फक्त $2 लागतात. त्याच्यामध्ये तुमचा एक लॉट येतो. आता मी जर असं म्हणलं आणि जर हे तुम्ही जर वाढवत गेला, आपण 1 करूया, 0.1 करूया. तर 0.1 करायला तुम्हाला लागणार आहे फक्त $16. तुमच्याकडे आहेत अकाउंटमध्ये $108. भरपूर जणांना रिस्क मॅनेजमेंट हा कॉन्सेप्टच कळत नाही. समजा माझी इथे एंट्री झाली 0.01ला, मी इथं एंट्री केली. समजा मी इथं पेंडिंग लावलं. सो हा पेंडिंग इथे आला. ओके, आणि माझा स्टॉप लॉस मला लावायचा आहे. सो हा इथं स्टॉप लॉस लावला होता मी इथंच लावतो $27. ओके, 1ला आहे. सो 1 आपल्याला नाही करायचं, आपल्याला किती पाहिजे 0.01. सो 0.01. सो मला फक्त बाय करायला लागले 0.01 लॉटला $1.66, $2 लागले आणि माझी रिस्क ह्याच्यामध्ये किती बसली, $2 म्हणजे $3 बसली. सो माझी तर रिस्क बसली $3. सो $3 माझी रिस्क बसली. माझ्या अकाउंटमध्ये आहेत $108 म्हणजे तुम्ही 10,000 जे टाकणार आहात त्यामध्ये तुमच्याकडे आहेत $108. समजताय. सो जेव्हा तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला ह्या रिस्क रिवॉर्ड मॅनेज करत चालायचं आहे. जर तुम्ही समजा की तुम्हाला मिळतात 0.01च्या जागेत, तुम्ही जे जनरली नवीन माणसं आहेत काय करतात की हे लॉट्स वाढवतात. आणि ऑब्वियसली जर 0.01चा एक लॉट मला $2ला मिळत असेल
तर मी जर एक $0.1चा मला कितीला मिळेल मग? सो $20 मिळतोय. माझ्याकडे $108 आहे, बरोबर आहे. पण जर मी इथे एक पूर्ण 0.01चा लॉट घेतला, सो माझी रिस्क इथे किती वाढली? जी $2 होती ती झाली $20, बरोबर आहे. समजा मी तो 0.5 केला आणि जर मी पूर्ण माझे $108 जर लागले, तो इथं जो माझा काय होणार, तो जाणार डायरेक्ट $100. समजते? सो मार्केट इथे आले की तुमचे अकाउंट संपला, तुमचा अकाउंट ब्लो झाला, अकाउंट नील. आणि 80% लोकांची चुकी हेच होत आहे की त्यांना कळतच नाही की आपण कितीपासून सुरुवात करायला पाहिजे. अनलेस अँड अनटिल तुम्ही जोपर्यंत छोटे अकाउंट म्हणजे समजा 0.01 असेल तर तुमचा पहिला 6 महिन्याचा टार्गेटच पाहिजे की मी 0.01च ठेवेन आणि त्याचा जो काही लॉस असेल तो मी किती पॉईंटमध्ये घेईन, 4 ते 5 पॉईंट हा माझा लॉस असेल आणि ह्याच्या अगेन्स्ट मी 12 ते 15 पॉईंट मार्केटमधून टार्गेट घेईन. इथे बघा आपण फक्त किती 2 पॉईंट दिले पण 15 पॉईंटचं टार्गेट घेतलेलं आहे. सो लोकांना कळतच नाही की मी लॉट किती ठेवायला पाहिजे. सो इथून तुमची परीक्षा सुरू होते. तुमची लॉट खूप तुमची 0.01ला सुद्धा रिस्क तुमची झाली. जरी मी $3 आणि $4 जरी म्हणलं तर तुमची झाली $400 ते $500 रिस्क. सो तुम्हाला कळायला पाहिजे की 10,000 मधले माझे 500 एका ट्रेडची रिस्क आहे $500, बरोबर आहे. 3 पॉईंटची माझी रिस्क आहे $500. जर हा 3चा जर 30 पॉईंट जर मी स्टॉप लॉस लावला नाही तर हा 500चा जाणार माझा $5,000. म्हणजे एका दिवसाचं माझं 50% कॅपिटल. त्यामुळे फॉरेक्स वाटतो तितका सोपा नाही आहे. इथं तुम्हाला काय काय गोष्ट क्लिअर करायला पाहिजे लक्षात घ्या. पहिला तुमचा 1 नंबर तुम्हाला वर्क करायचा आहे की तुमचा सेटअप, की माझा सेटअप मी बॅक टेस्टेड केलेला आहे. बॅक टेस्टेड आहे ज्याच्यामध्ये मला चांगला रिस्क रिवॉर्ड मिळत आहे. हा तुमचा 1 नंबरवर फोकस पाहिजे. दुसरा, तुम्ही या मार्केटमध्ये यायच्या पहिला जेव्हा याल तेव्हा बिगिनर म्हणून यायला पाहिजे. 0.01 पुढचे 6 मंथ हे तुमचं एकच टार्गेट पाहिजे. म्हणजे काय, एका ट्रेडचा तुमचा झाला लॉस $500. ऑब्विसली माझ्यासारखे जर तुम्ही 2 ट्रेड घेत असेल तर तुमचा पर डे रिस्क झाला $1,000. सो 10,000 मध्ये 10% तुमची डेली रिस्क झाली. त्यातून तुम्ही विचार करा, जर तुम्ही जर स्टॉप लॉस लावला नाही किंवा ओव्हर ट्रेड केला नाही तर हे अकाउंट 10च्या 10,000 फक्त एकच दिवस लागतं ब्लो व्हायला. आणि हाच सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज आहे फॉरेक्स मार्केटचा. ज्यांना रिस्क मॅनेज करता येत नाही त्यांना समजतच नाही की आपण काय करायला लागलोय. तुम्हाला पहिला रिस्क मॅनेज करता यायला पाहिजे. तुम्ही 0.01वरच यायला पाहिजे. जसं मी सांगितलं की तुम्ही एक पहिला सेटअप घेऊन या, तुमचा सेटअप आणा. दुसरा, तुम्ही पहिला 0.01 हेच तुम्ही करा. डेली $500, $400, $500 लॉस आणि त्याच्या अगेन्स्ट $1,200, $1,500 माझा प्रॉफिट. हे पहिला 6 महिने जर व्यवस्थित जात असेल आणि 6 महिन्यानंतर जर तुमचा हा आहे तसा 10,000 जर तुमच्या अकाउंटमध्ये राहत असेल तर पहिली स्टेप आहे की तुम्ही एक चांगला ट्रेडर बनत आहात. एक ट्रेडरची परीक्षा आहे, समजून घ्या. माणसांना ओव्हरनाईट करोडपती व्हायचा आहे, ओव्हरनाईट लखपती व्हायचा आहे आणि सगळा प्रॉब्लेम तिथं चाललेला आहे. मग दुसरा पॉईंट आपल्याला येतो की तुम्हाला काम करायचं आहे सेटअप नंतर रिस्क मॅनेजमेंट. माझी पर डे रिस्क किती आहे, मग 2 ट्रेडची मिळून रिस्क किती झाली, तेवढी झाली. 2 SL गेले, आय एम डन. उद्या येतो फ्रेश एनर्जीने. कारण की तुम्ही जर बघितलं तर मार्केटमध्ये कधी पण या, यू कॅन अर्न अ व्हेरी गुड मनी इन दिस मार्केट. ओके. सो पहिला सेटअप, दुसरा रिस्क मॅनेजमेंट आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा जे मास्टर करायला तुम्हाला मला वाटत नाही तुम्ही 6 महिन्यात कराल, जो तिसरा महत्त्वाचा आहे त्याला आपण म्हणतो सायकॉलॉजी और
माइंडसेट तो कसा डेव्हलप करायचा, एकच गोष्ट करायची, स्टॉप लॉस लावला, टार्गेट लावला, एक तर पूर्ण स्टॉप लॉस, एक तर पूर्ण टार्गेट. स्टॉप लॉस लावताना 10 वेळा विचार करा, टार्गेट लावताना 10, पण वन्स दिस सेट, विषय संपला. मी एक तर मार्केटमधनं प्रॉफिट घेऊन जाईन किंवा टार्गेट घेऊनच जाईन. आता हे मी जितकं सोपं बोललो तितकं हा सोपा नक्की नाही आहे. आणि जो काय आपण लॉटबद्दल पण बोललो की 0.01 करून सुरुवात करू, सो तो पण इतका सोपा नाही आहे. तुम्ही कुठले पण रिसर्च काढून बघा, सेबीचे रिपोर्ट काढा, फॉरेक्सचे रिपोर्ट काढा. जो नवीन बिगनर आहे त्याने पहिल्या 6 ते 8 महिन्यातच पूर्ण अकाउंट ब्लो केलेले आहेत. ते 2 ते 3 टाईम पैसे आणलेले आहेत आणि हे सगळे घालवले आहेत. हे तुम्ही जर 6 ते 8 महिने मला शिकायचं आहे आणि मार्केटमधून मला पैसे नको आहेत ह्या जर माइंडसेटने आला तर तुमचा खूप चांगला 8 महिन्यानंतर, महिन्यानंतर तुम्ही ट्रेडर बनाला आणि ते लाईफ टाईम तुमची इन्कम होईल. सो मला ह्या ज्या गोष्टी तुम्हाला बेसिक गोष्टी होत्या खूप क्लिअर करायच्या होत्या की इथं व्हॉल्यूम आहे, इथं लॉट्स आहे. आपणाला 0.01 पासूनच सुरुवात करायची आहे. 6 महिन्यानंतर आपले म्हणजे जर बघितलं आपण 9वी 10वी 11वी मुलाचं काय करतात की वर्षभर अभ्यास करतात आणि मग त्यांची टेस्ट किंवा परीक्षा होते, एक्झाम होते वर्षाच्या शेवटी आणि मग निकाल लागतो. बरोबर आहे. आपल्याला निकाल लागायचा तुमच्याच हातात आहे. तुम्हाला पहिला काय करायचं आहे की मला 1 वर्ष पहिला 6 महिने 0.01, पुढचे 6 महिने 0.02. ह्यामध्ये जर मी प्रॉफिट आलो तर ही मी परीक्षा पास झालेली आहे, नाहीतर मी नापास झालो आहे, मला पुन्हा आणि 0.01 पासून सुरुवात करायचं आहे. जर तुम्ही छोटी अमाऊंट मोठी करू शकत नाही तर मोठी अमाऊंट तुम्ही कधीच मोठी करू शकत नाही. सो माणसांच्या गरजा इतक्या वाढलेल्या आहेत, तर लक्षात घ्या, प्रत्येकाची गरजा आहेत. प्रत्येकाला काय पाहिजे की बाबा महिना मला एवढं शेअर मार्केटमधून काढायचंच आहे आणि मग मी क्लासेस लावतो, ऑनलाईन लावतो, ऑफलाईन लावतो, शिकतो आणि मी लगेच दुसऱ्या महिन्यात काढतो. नाही, हे होऊच शकत नाही. साहजिक आहे. तुम्ही फक्त विचार करा की 5 वर्ष माणूस इंजिनिअरिंग करतो आणि 20,000 रुपये त्याला जर लागत असेल त्याने 5 वर्ष देऊन, पैशाचं सोडा, पगार किती लागतो 20, 30, 40,000, पण त्याच्यासाठी तो 5 वर्ष दिला आहे. पण आपणाला 5 महिने पण द्यायचं नाही. सो तुमचे नियम बनवा. नियम काय बनवा, मी पुढचे 6 महिने काही पण होऊ दे 0.01नेच करेन. बरोबर आहे. हे संपायला तुमचे किती दिवस लागतील, तर तुमचे 20 स्टॉप लॉस गेले, कारण की पर स्टॉप लॉस जर तुमचा 500 रुपये म्हणले तर तुमचे 20 स्टॉप लॉस जातील. बरोबर आहे. सो 20 स्टॉप लॉस गेले, ह्या एका महिन्यात जातील, पुढच्या महिन्यात आणि 10,000 घालायला लागेल, तिथं पण जातील, तिसऱ्या महिन्यात जातील. पण पुन्हा तुम्हाला समजतील की आपले पहिला 20 गेले, आता 20 नाही, ते 20 आले 15 वर, ते आले 10 वर, ते आले 5 वर. मग असं तुम्हाला कळून तुम्ही डेव्हलप होता. म्हणजे छोट्या छोट्या अमाऊंटची रिस्क घेऊन तुम्ही मोठ्या कॅपिटलपर्यंत पोहोचू शकता. सो पेशन्स डेव्हलप करायला शिका. शेअर मार्केटमध्ये येताना तुमचं एकच माइंडसेट पाहिजे की माझा प्रॉफिट आज होणार नाही. मी माझे नियम पाळत आहे का, मी माझी शिस्त पाळत आहे का. हे जर मी करत आहे तर पैसा बनतो आणि तो सेकंडरी आहे. मला काय चेक करायचे आहेत, मला माझे लॉट साईड चेक करायचे आहे. मी पूर्ण लॉस घेतो का, पूर्ण प्रॉफिट घेतो का, आणि 2 ट्रेड झाल्यानंतर मी सिस्टीम क्लोज करतो का. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अनलेस अँड अंटिल you do this you cannot become a profitable trader and this is it. दुसरं शास्त्र शेअर मार्केटमध्ये काहीच नाही. सो हे जितक्या लवकर तुम्ही समजाल तितक्या लवकर तुम्ही व्हाल. इथं मी लॉट्स वाढवले तर मी माझ्या एकाच ह्याच्यामध्ये कॅपिटल डबल होईल. होतं, नक्की होतं, पण एकदा होईल. पुढच्या वेळी तुम्ही मोठी अमाऊंट आणाल आणि ते सगळी संपवाल. सो ह्या पूर्ण शिकायला द्या. रिस्क मॅनेजमेंटवर वर्क करा, स्वतःच्या माइंडसेटवर वर्क करा, आणि मग ह्यातले रिटर्न्स अनबिलेबल आहेत. मी बघा, तुम्ही जर बघितले असेल तर माझा हा किती, हा $191 आहे. सो मी सगळं काढतो.
सो मी तर लिहितो, हे बघा $191 आहेत माझे इथे दिसत आहेत तुम्हाला, बरोबर आहे. आता बघा, हे बघा कालचे माझ्या पोझिशन बघा दिसते तुम्हाला, 30 जून मी किती काढलेलं आहे, 45 आणि 40, सो $85. सो 191 मधून मी करतो वजा $85, किती राहतात बघा. सो 191 वजा 85 आणि 6 म्हणजे $106. सो काल माझ्याकडे किती होते, $106 आणि त्याच्यात मी किती कमवले, $85. सो बघा अजून एक $15 असेल तर माझं एका दिवसात कॅपिटल डबल झालं. आणि धिस इज द पॉवर ऑफ फॉरेक्स, बरोबर आहे. तुम्ही इथे बघा जरा, मी जरा त्याला खाली स्क्रोल करू का तुमच्यासाठी, एकच मिनिट. हे बघा, हे दिसते गोल्ड, हा गोल्डच आहे ना, हे बघा हे गोल्ड आहे. सो 1 मे पासून मी किती लॉट्स करत आहे, 0.05, आणि आता मी किती केलेले आहे, हे बघा कितीवर आलो, 0.03. सो जेव्हा मी माझा जर लास्ट व्हिडिओ बघत असेल तर इथे मी $317 पर्यंत पोचलो होतो. मी मे आणि जूनमध्ये खूप कमी पैसा लावलेला आहे. ऑप्शन्समध्ये मी खूप मोठ्या अमाऊंटनी ट्रेडिंग करत असतो, पण हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी नवीन आहे. मला ह्याचे स्टॉप लॉस, टार्गेट ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या होत्या, म्हणून 2 महिने आता माझा हा कंप्लीट झालेला आहे. ह्याच्यात माझी एंट्री सेट झालेली आहे, माझे स्टॉप लॉस किती पॉईंट घ्यायचा, त्याच्या काय टार्गेट किती घ्यायचा, ह्या 2 महिन्यात मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. पण 0.05 वरून 0.0 याचे रिझनमध्ये जेव्हा $317 होते माझ्यासाठी 0.05 हा परफेक्ट लॉट बसत होता. माझे कॅपिटल कमी व्हायला लागले, इथून आले मी $106 सो मला इतका 0.05 ची रिस्क घेऊन चालणार नाही, बरोबर आहे. माझं कॅपिटल स्वतः शेअर मार्केट वाढत आहे, मी लॉट वाढवत जातो, माझं कमी होत चाललंय, मला लॉट कमीच करायला पाहिजे. मी बाहेरचे पैसे सेव्हिंगचे अकाउंटमधले आणणार नाही. हे जे सगळे आहे हे मार्केटचंच आहे. मी माझे जेवढे पैसे टाकले होते मी कधीच विड्रॉल केलेलं आहे, तुम्ही माझ्या लास्टच्या व्हिडिओमध्ये बघा. सो ह्याच्यातून मी ह्याच रिस्क घ्यायला लागलो आणि ह्याच्यातून समजायला लागलोय. सो मला जर ह्याच्यातून व्यवस्थित रिस्क रिवॉर्ड मिळत आहे, आणि हा शेवटचा महिना आहे माझा, मे महिना शिकलो मी, जून महिना, आता जुलै इज द लास्ट महिना. ऑगस्टपासून तुम्ही माझे व्हिडिओ बघाल, मी याच्यामध्ये जास्त वाटेल. हा आपण डायरेक्ट $1000 म्हणजे ₹1,00,000 पासूनच सुरू करणार आहे, ज्याच्यातून मला एक्सपेक्ट आहे की पुढच्या 3 महिन्यात आपण 1,00,000चे 5,00,000 निवांत बनवू शकतो. मी व्हिडिओ तुम्हाला अपडेट करत राहीन आणि तुम्हाला दिसून येईल. पण मी करतो म्हणून तुम्ही नाही, होऊच शकत नाही. तुम्हाला ह्यामध्ये हा समजून घ्यायला गेल खेळ काय आहे. हा खेळ आहे रिस्क मॅनेजमेंटचा, हा खेळ आहे माइंडसेटचा. हा प्रॉफिट बनवायला आलेलाच माणूस सगळ्यात मोठा लॉस करतो. तर तुम्हाला प्रॉफिट बनवायला द्यायचं नाही, तुम्हाला फक्त मी रिस्क मॅनेजमेंट करतोय का, मी डिसिप्लिन आहेत का, हेच बघायला यायचं आहे. आणि प्रॉफिट सेकंडरी ते मिळत जातं. सो खूप चांगले फॉरेक्समध्ये पैसे बनतात, अनबिलिव्हेबल पैसे बनतात, आणि फॉरेक्स मार्केट खूप छान आहे, त्यात नक्की काम करा. पण मी ह्या ज्या 3 स्टेप्स सांगितल्यात त्याला शॉर्टकट करू नका. एक लॉंग पर्स्पेक्टिव्हनं मार्केटमध्ये या, ह्याचे रिवॉर्ड्स अनमॅचड रिवॉर्ड्स आहेत. इंडियन मार्केट मी 4 ते 5 ते 6 वर्ष करत होतो. मी स्टॉक्समध्ये पहिला केलं, नंतर ऑप्शन्समध्ये गेले 4 वर्ष केल्या. त्याचे रिटर्न्स आणि ह्याचे रिटर्न्स जमीन आसमानचा फरक आहे, कारण इथे लेव्हरेजेस मिळतं तुम्हाला. 10,000 × 2000 म्हणजे ₹20,00,000 तुम्हाला लेव्हरेजेस मिळतं, समजून घ्या. सो ह्या लेव्हरेजेसमुळं खूप मोठा पैसा बनवू शकतो. आणि लेव्हरेजेसची डार्क साईड ही आहे की लेव्हरेजेसमुळे तुमचा पैसा जास्त सुद्धा जातो. जर तुम्ही स्टॉप लॉस किती पॉईंट घेताय, पर तुमचे किती, कारण की तुम्ही मार्केटमध्ये ते तुमचा स्टॉप लॉस जाणारच आहे. तो स्टॉप लॉस किती पॉईंटचा घेताय इंटू तुमचं कॅपिटल जर बघितलं तर तुम्हाला कळेल की मला 15 ते 16 फक्त स्टॉप लॉस मी घेऊ शकतो, 15 ते 20च्या दरम्यान. ओके, 0.01 वर बोलतोय मी. तो 0.1 वरून तुम्ही 0.05 वर गेला तर तुमचे 4च एसएल बसतील ना, हो का. समजून घ्या, 0.01 वरून आपल्याला कळालं की माझे ₹500 जातात. सो 0.05 ला तुमचे किती जाईल इथे समजून घ्या. मी हा 0.05 केला, 0.5 केला, मला किती लागले फक्त $8. माझी फी किती जातात ते तर विसरून जावं. हे $8 फक्त 10, मला हे घ्यायला फक्त $10 लागले. पण प्रॉब्लेम $10 घ्यायला लागला नाही. प्रॉब्लेम आहे की इथं मी माझा रिस्क किती ठेवतो, इथं मी समजा 4 ते 5 पॉईंट हा रिस्क ठेवलेला आहे, समजते. सो हा ठेवलं तर माझा किती गेलं. सो माझ्या कॅपिटलमधलं ₹2,500 मी रिस्क घेतोय ना.
जे 0.01ला उठला फक्त 500 रुपये आहे. सो 25% माझी रिस्कच झाली. आणि जर माझे कंटिन्युअस एस एल गेलं तर 4 एस एलला माझा पूर्ण 10,000 रुपये अकाउंटच ब्लो झालं. सो जो लेव्हरेजेस देतोय हा जसा चांगला आहे तो सगळ्यात बघा 2000X आहे, हा सगळ्यात खराब सुद्धा आहे. तो जे माणसं स्टॉकमध्ये प्रॉपर बनलेले आहे, ज्यांना रिस्क मॅनेजमेंट, ज्यांना माइंडसेट भारी आहे, तीच माणसं ह्यामध्ये टिकू शकतात. माझा 5 वर्षाचा अनुभव, 5 ते 6 वर्षाचा मी ऑप्शन्समधला अनुभव, फक्त ऑप्शन्समधला सांगतोय, स्टॉक्समधलं तर सोडूनच द्या, ह्यातला मला अनुभव आहे. आणि तो मी इथं काढला. मला 2 महिन्यात याची टॅक्ट कळाली कशी काय असते काय. मी स्टॉप लॉस सेट करायला लागलो, मी टार्गेट चांगले घ्यायला लागलो. तुम्ही जर बघितलं तर हे बघा, टेक प्रॉफिट म्हणजे, हा टेक प्रॉफिट म्हणजे तुम्ही टार्गेट लावलेला असतं. इथं मार्केटमध्ये इथं टार्गेट लावलेला आहे आणि तो टार्गेट हिट झाला तेव्हा इथं टार्गेट हिट म्हणजे तुमचा टेक प्रॉफिट आहे. ह्याच्या पहिला बघा, मी एकदा पण टार्गेट लावलेले नाहीत. मी फक्त स्टॉप लॉस कंपल्सरी लावत होतो आणि टार्गेट मी मार्केटच्या जीवावर सोडत होतो, पण मला चांगले प्रॉफिट होऊन रिव्हर्स व्हायला लागले. सो अशा झोनमध्ये मला कळालं की आपल्याला टार्गेट लावायला पाहिजे. ते टार्गेट पण असं 1:3 पासून 1:8 पर्यंत आपण लावतो. सो खूप कमी लॉस घेतो आणि खूप मोठा प्रॉफिट करतो. म्हणून आपण मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह केलेला आहे, म्हणून मार्केटमध्ये आपण चांगले रिटर्न कमवत आहे. सो नवीन जे बिगिनर आहेत त्यांना एकच गोष्टी करायच्या आहेत, इनफॅक्ट 3 गोष्टी करायच्या आहेत. 0.01 10,000 रुपये कॅपिटल डिपॉझिट करणे, 0.01 अंटील पुढचे 6 महिने मला 0.01 मध्येच करायचं आहे. एक दुसरे, मला मार्केटमध्ये 2च एस एल घ्यायचे आहेत. 200-300 रुपये घ्या, 300-300 600 रुपये, म्हणजे 10,000 मधले 600 रुपये म्हणजे तुमचे 5 ते 6% रिस्क आहे. त्याच्या अगेन्स्ट 1:3ला ट्राय करा. आणि माइंडसेट सगळ्यात महत्त्वाचे, की मी एक तर स्टॉप लॉस पूर्ण घेईन, नाहीतर एक टार्गेट घेईन. मार्केट काही पण दाखवू दे, मला त्याच्या झंझटीत पडायचं नाही. मला पूर्ण स्टॉप लॉसपर्यंत थांबायला पाहिजे आणि पूर्ण टार्गेटपर्यंत थांबायला पाहिजे. हे जर तुम्ही करू शकला तर तिथून येणारा जो काळ आहे तुमच्यासाठी खूप ब्राईट होईल. धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.